नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील व्यवहारी अपूर्णांक याच्यातील स्वाध्याय 14.2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काळजीपूर्वक बघायचा। आपल्याला इथे कोणता क्रम सांगितलाय, अंश अपूर्णांकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं अंश आणि छेद समान आहेत का बघणं। ठीक आहे, आपण प्रश्न घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, पुढीलपैकी कोणत्या गटात अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले आहेत। मग आपल्याला माहिती आहे चढता क्रम। आता या जर आपण पर्यायांचा विचार केला तर सगळ्यांचे छेद समान आहेत। मग ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस चढता विचारले। मग चढता म्हणजे आपल्याला माहिती आहे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे। मग बघा बरं, आपण जर इथे पर्याय क्रमांक 3 बघितलं तर बघा 3 च्या नंतर 5 मोठे, 5 पेक्षा 7 मोठे आणि 7 पेक्षा 9 मोठे। म्हणजे हा तिसरा पर्याय आहे तो लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आहे, म्हणजे इथे चढता क्रम आहे। म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। इथे काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही कारण छेद समान आहे, त्याच्यामुळे लहान संख्येपासून मोठ्या संख्या। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, हे अपूर्णांक उतरत्या क्रमात कसे लिहाल। आता बघा, याचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे। कोणता क्रम लिहायचा आहे? उतरता क्रम। आणि याचा अंश समान आहे। मग आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस अंश समान असतो, बघा इथे मी लिहून घेते 119 119 119 119। ज्यावेळेस अंश समान असतो त्यावेळेस जी संख्या लहान म्हणजे जी संख्या लहान ती संख्या सगळ्यात मोठा म्हणजे हा अपूर्णांक मोठा, आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असं असतं। मग इथे आपल्याला उतरता क्रम सांगितलाय, मग उतरता क्रम लिहायचा आहे। मग आपल्याला माहिती आहे आत्ता सांगितलं अंश समान आहे म्हणजे जी संख्या लहान आहे ती संख्या मोठी असते। मग इथे 17 लिहून घ्यायचं, 17च्या नंतर इथे 19, त्याच्यानंतर 21 आणि त्याच्यानंतर 25 या पद्धतीला, कारण अंश समान आहे त्याच्यामुळे ही संख्या सगळ्यात मोठी म्हणजे हा अपूर्णांक सगळ्यात मोठा अपूर्णांक। मग आता बघा असा क्रम आपल्याला कुठे दिसतोय बघा 17 19 21 25 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कारण तो रूलच आहे की जर अंश समान असेल तर इथे उलट असतं, ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान अपूर्णांक असतो। म्हणून मी इथे आपल्याला उतरता सांगितलं होतं। मग उतरता म्हणजे काय? मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे या पद्धतीने। म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, 17/8 23/6 चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल। आता इथे बघा, इथे याचा अंशही समान नाही आणि छेदही समान आहे। मग यावेळेस आपण काय करतो, यांचा लसावी काढून छेद समान करून घेतो। मग इथे काय करायचं, यांचा आता या दोघांना 6 ने गुणायचं। म्हणजे बघा 17 × 6 आणि 8 × 6 म्हणजे या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने, या अपूर्णांकाला याच्या छेदाने, आणि इथे मध्ये ब्रॅकेट आहे तसं राहू दे। म्हणजे इथे 23/6 गुणिले याला याने गुणायचं 8 ने। मग इथे लिहून घेतलं हे 8, इथे लिहून घेतलं हे 8। आता गुणाकार करूया, 17 × 6 17 सक दुग्गो 10 म्हणजे 102 आणि 8 सक 8 48 मध्ये ब्रॅकेट आहे तसं राहू दे। आता इथे 23 × 8 मग 23 8 184 6 8 48। बघा बरं, आता छेद समान झालाय। मग 102 आणि 184 याच्यामध्ये 184 मोठे आहेत म्हणून मी इथे कोणतं चिन्ह येणार आहे तर हे चिन्ह। मग हे चिन्ह कुठे दिसतं आपल्याला? पर्याय क्रमांक 2 मध्ये। म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता असेल। मग बघा बरं, आता उतरत्या क्रमाने लिहिलं आहे की नाही। मग उतरता क्रम म्हणजे आपल्याला माहिती आहे बघा इथे छेद समान आहे। मग उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे। मग याच्यामध्ये मोठं कोण आहे तर 17 मोठे आहेत। मग बघा 17/27 त्याच्यानंतर 15/27 आणि त्याच्यानंतर 14/27 आणि त्याच्यानंतर 13/27। मग बघा 17पेक्षा 15 लहान, 15पेक्षा 14 लहान आणि 14पेक्षा 13 लहान म्हणजेच मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे। मग आता आपल्याला विचारले डावीकडून तिसरा। मग आपल्याला माहिती आहे आपली डावी बाजू ती पुस्तकाची सुद्धा डावी बाजू। मग डावीकडून तिसरा, मग बघा हे पहिलं, हे डावी म्हणजे ही बाजू इकडून, मग हे पहिलं
हे दुसरं आणि हे तिसरं. मग तिसरा अपूर्णांक कोणता आहे? 14/27. मग 14/27 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल? आता इथे पण आपल्याला चढता क्रम सांगितलाय. चढता क्रम म्हणजे काय? लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. पण आपण यांचा जर विचार केला तर या सगळ्यांचे अंश समान आहेत. मग आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस अंश समान असतात त्यावेळेस ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक छोटा. मग इथे बघा खाली छेदामध्ये बघा ज्यावेळेस अंश समान असतात त्यावेळेस ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. म्हणजे इथे उलटं असतं. मग आता या खालच्या सगळ्या छेदांमध्ये 9 हा मोठा आहे पण तो या क्रमामध्ये कसा आहे? तो लहान आहे कारण अंश समान आहेत. म्हणून मी इथे 9 येणार. 9च्या नंतर इथे 8, 8च्या नंतर 7, 7च्या नंतर 6 आणि 6च्या नंतर हे 5. या पद्धतीनं म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे इथे? मग इथे आपल्याला विचारले मध्यभागी कोणता अपूर्णांक. मग बघा इकडे हे 2 इकडे हे 2. मग मधला अपूर्णांक कोणता आहे? 11/7. मग 11/7 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? आता या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लिहायच्यात. आतापर्यंत आपल्याला समजलं असेल की चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. आता या सगळ्यांचा छेद कसा आहे? लहान आहे. त्याच्यामुळे ज्याचा अंश लहान ती लहान संख्या. ज्याचा बघा मग आता चढता क्रम. मग याच्यामध्ये कोणता येणार आहे? पहिल्यांदा 2/9, त्याच्यानंतर 5/9, त्याच्यानंतर 7/9 आणि त्याच्यानंतर 8/9. हा काय झाला? चढता क्रम. कारण या सगळ्यांचा अंश समान आहे त्याच्यामुळे ज्याचा अंश लहान ती लहान अपूर्णांक, ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक. आता पहिल्या आणि तिसऱ्याचे विचार. मग बघा पहिलं आणि हे तिसरं. मग इथे काय आहे? 2/9 अधिक 7/9 यांची बेरीज. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस तो एकदाच घ्यायचा आणि अंशांची बेरीज. मग 2 अधिक 7 बरोबर किती? 9. मग इथे भाग जातोय. 9×1 9×9. मग बघा आता इथे 9/9 कुठे आहे का? पर्याय नाही. मग इथे भाग घालवायचा. 9×9 9×9 म्हणजेच किती आलं? 1/1 म्हणजेच किती? 1 आलं. 1. मग 1 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणता अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकांपैकी 2 अपूर्णांकांपेक्षा लहान आहे व 2 अपूर्णांकांपेक्षा मोठा आहे? बघा या प्रकारच्या गणितामध्ये एक महत्त्वाचा रूल आहे. दिलेले अपूर्णांक हे अंशापेक्षा छेद 1 ने मोठा असतो तेव्हा ज्या अपूर्णांकांचा अंश लहान तो सर्वात लहान अपूर्णांक असतो. मग आता इथे बघा अंशापेक्षा छेद 1 ने मोठा आहे. 3पेक्षा 4 1 ने मोठा आहे. 6पेक्षा 7 1 ने मोठा आहे. 4पेक्षा 5 1 ने मोठे आहेत. आता इथे राहिला प्रश्न. इथे आपण भाग घालवू शकतो. 2×2 4, 2×3 6, 2×2 2×4 8. आता इथे पण बघा इथे काय आलं? हे 2/3 आणि इथे 1/4. बघा 2पेक्षा 3 हे मोठे आहेत. 2पेक्षा 3 1 ने मोठे आहेत. मग आता सांगितलं की ज्या वेळेस दिलेला अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद 1 ने मोठा असतो त्यावेळेस ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग आता बघा इथे 3 आहे, 6, 4 आणि इथे 2 आहेत. मग इथे 2 हे लहान आहेत म्हणून मी इथे काय येणार आहे? पहिल्यांदा 2/3, त्याच्यानंतर इथे 3/4, त्याच्यानंतर 4/5. बघा इथे 4/5 आणि त्याच्यानंतर हे 6/7 हे झालं. आता राहिलं काय? 1/4 राहिलं. आता बघा हा अपूर्णांक छोटा आहे का मोठा आहे ते आपण आधी ठरवूया. मग हे 2/3 बघा इथे मी घेते हे 2/3 आणि हा 1/4 मी इथे घेते. आपल्याला माहिती आहे ह्यांचा छेद समान आहे. मग आपण काय करतो? एक तर छेद समान करून घेतो. म्हणजेच काय करतो? या दोघांना याने गुणतो आणि या दोघांना याने गुणतो. मग बघा 2×4 8 आणि 3×4 इथे 12, 3×1 3 आणि 3×4 12. मग आता इथे बघा इथे छेद समान आहे. मग हे 8 आणि 3 याच्यामध्ये मोठं कोण आहे? तर 8 हा मोठा आहे. म्हणजे हे मोठे आहेत म्हणजे 1/4 हे काय आहे? लहान आहे. मग लहान आहे म्हणजेच मग इथे सुरुवातीला येणार आहे हे 1/4. मग बघा बरं आता आपल्याला विचारलं आहे काय?
आता प्रश्न असा विचारला होता की आता आपण इथे काय केलेलं आहे, मांडणी करून घेतलेली आहे. आता असं आपल्याला विचारले की अपूर्णांकांमध्ये 2 अपूर्णांकांपेक्षा लहान आणि 2 अपूर्णांकांपेक्षा मोठा. मग बघा इथे आपण चढता क्रम लावला आपण. मग या दोघांपेक्षा हा कसा आहे, मोठा आहे आणि या दोघांपेक्षा हा कसा आहे, लहान आहे. म्हणून मी इथे आपलं उत्तर किती आहे, 3/4. मग 3/4 कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा इथे पर्याय क्रमांक 3, 3/4. पुढचा प्रश्न बघूया. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल. आता इथे पण बघा अंश समान आहे. आपल्याला लावायचा आहे कोणता क्रम, चढता क्रम. आपल्याला लावायचा आहे चढता क्रम. पण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस अंश समान असतो त्यावेळेस काय, ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान. मग चढता क्रम म्हणजे लहान पाहिजे आपल्याला, हो की नाही. मग याच्यामध्ये मोठं शोधायचं. मोठं कोण आहे, 37. मग हा अपूर्णांक काय, अंश समान असल्यामुळे हा सगळ्यात लहान अपूर्णांक या दिलेल्या अपूर्णांकामध्ये. 37च्या नंतर कोणता, 29, त्याच्यानंतर 25 आणि त्याच्यानंतर 19. मग आता शेवटून दुसऱ्या विचारलं. म्हणजे शेवटून दुसरं बघा, हे शेवटून म्हणजे इकडून, हे पहिलं आणि हे दुसरं, 12/25. मग 12/25 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 9वा प्रश्न. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत. हा क्रम योग्य ठरण्यासाठी चौकटीत कोणता अंक लिहावा लागेल. बघा मगाशी आपण एक रूल सांगितला की ज्यावेळेस अंशापेक्षा छेद 1 ने मोठा असतो त्यावेळेस ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग बघा इथे 1 पेक्षा 3 लहान मोठा आहे, 3 पेक्षा 4 मोठे आहेत म्हणजे अंशापेक्षा छेद 1 ने मोठा आहे. इथे बघा 8 पेक्षा 9 1 ने मोठे आहे म्हणजे अंशापेक्षा छेद 1 ने मोठे आहेत. मग आपल्याला याच्यापेक्षा मोठं आणि याच्यापेक्षा लहान पाहिजे. मग बघा इथे आपण जर 6 अंक ठेवला तर तो योग्य क्रम होतोय. बघा इथे या पद्धतीने 1/3, 3/4 आणि इथे 6/7 आणि इथे 8/9. बघा अंशापेक्षा छेद 1 ने मोठे आहेत म्हणून मी इथे काय योग्य चढता क्रम आहे. म्हणून मी इथे कोणता अंक, कारण बघा 3 पेक्षा हे 6 मोठे आहेत आणि 8 पेक्षा हे 6 लहान आहेत. म्हणून मी इथे कोणता अंक सुटेबल आहे तर 6. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. जर 1724 पेक्षा स्टार/7 तर स्टारच्या जागी मोठी आहे की नाही, हे मोठं दाखवलंय, तर स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक येईल. आता इथे बघा इथे जर आपण 1 ठेवला तर नाही, पण इथे जर आपण 7 ठेवलं तर बघा हे गणित असं येते 17/24 आणि हे मोठे आहेत म्हणजे इकडचे हे मोठे आहेत. मग इथे स्टारच्या जागी आपण पर्याय क्रमांक 2चा वापर केला म्हणजे वर स्टारच्या इथे 7 आणि खाली पण 7 आहे. मग इथे भाग जातोय बघा 7 × 7 7 × 7 मग 1/1 म्हणजेच काय 1 आलं. म्हणजे आलं काय 17/24 पेक्षा हा 1 काय आहे, मोठा आहे. मग आपल्याला माहिती आहे कोणत्याही अपूर्णांकापेक्षा पूर्ण संख्या ही मोठीच असते. मग इथे काय उत्तर येणार आहे तर 7 हे योग्य आहेत कारण ही संख्या आपल्याला मोठी दाखवली. किंवा त्याच्याऐवजी आपण जर तिरकस गुणाकार केला किंवा लसावीकडून छेद समान केला तरी चालते. आता इथे काय करायचं आहे तर बघा आपण या दोघांचा गुणाकार केला 17×7 119 आणि आपल्याला माहिती या दोघांना आपण छेदाने गुणतो आणि 24×7 मग 24×7 किती येतात 168. आता इथे काय इथे आपण जर 7 घेतलं तर 24×7 168 आणि 24×7 म्हणजे इथे पण 168 एकूण एकच येते 1/1 येते किंवा छेद समान आहे तर ह्याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून मी इथे कोणतं येणार आहे तर 7च येणार आहे. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 2. याही पद्धतीनं केलं तरी तेच येते उत्तर, याही पद्धतीने केलं तरी तेच उत्तर येते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7. पुढचा प्रश्न बघा. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता मधले 2 अपूर्णांक अनुक्रमे कोणते असतील. आत्ताच आपण सांगितलं चढता क्रम सांगितले, अंश इथे समान आहे. मग आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस अंश समान आहे चढता क्रम म्हणजे काय लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे, पण अंश लहान आहे मग आपल्याला माहिती आहे ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक असतो. मग इथे 22 इथे 20 आणि इथे 13 आणि मग इथे 11 कारण अंश समान आहेत म्हणून मग ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग हा झाला चढता क्रम. मग आपल्याला मधले 2 अपूर्णांक विचारतात. मग मधले 2 कोणते 7/20 आणि 7/13. मग बघा इथे 7/20 आणि 7/13 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न. 12ची 1/5 पट अधिक 100ची 1/2 पट बरोबर
इथे चौकोनची 1/5 पट चौकटीत योग्य संख्या लिहा. खूप सोपा प्रश्न आहे. नेहमी मी व्हिडिओमध्ये सांगत असते चा ची चे म्हणजे गुणाकार. मग इथे ची आहे म्हणून गुणाकार 25/1/5. अधिकचे इथे अधिक 100 ची आहे म्हणजे गुणाकार 1/2. बरोबर. चौकोनामध्ये कोणती संख्या आहे आपल्याला माहीत नाही, तशीच ठेवूया. ची म्हणजे गुणाकार आणि 1/5. आता इथे भाग जातोय, भाग घालवून घेऊया. 5 × 5 5 5 25. राहिलंय काय 5 × 1. मग 5 × 1 बरोबर काय 5. अधिकचे इथे हे अधिक. बघा बे के बे, बे पंचे 10, बे 0 0. 50 × 1 बरोबर किती 50. बरोबर. आता 5 + 50 बरोबर किती आलं इथे 55. मग आपल्याला माहिती ते बरोबर चिन्ह आहे, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सेम आहे, म्हणजे इथे सुद्धा 55 आलं पाहिजे. मग आता इथे ब्रॅकेटमध्ये कोणती संख्या आहे आपल्याला माहीत नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे इथून आपण इथे भाग घालवला. मग आता उलटून या दोघांचं काय होणार आहे गुणाकार. मग आता काय करूया, आपल्याला माहिती आहे इथे उत्तर किती आलं पाहिजे 55 आलं पाहिजे, कारण डावी बाजू आणि उजवी बाजू सेम आहे. मग आपण इथे काय करायचं आहे बघा, हे 55 × 5, कारण उत्तर 55च येणार आहे. इथे भाग घालून आपलं उत्तर किती येणार आहे 55च येणार आहे, कारण इथे तेच आहे समान बाजू. मग यांचा गुणाकार 5 5 25 हाताला 2, 5 5 25 26 27. मग इथे उत्तर किती आले 275. बघा बरं इथे 275 आपण लिहून बघूया, तरी सेम भाग घालवला तर तेच येते. बघा इथे 5 × 5 5च्या पड्यामध्ये 27 आहेत. मग इथे 5 5 25, इथे 2 राहिले, परत 5 5 25, किती आलं 55 सेम. म्हणून मग 55 बरोबर 55. म्हणून मी इथे ब्रॅकेटमध्ये कोणती संख्या आली तर 275. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका बागेत एकूण 60 झाडे आहेत, त्यापैकी 1/3 झाडे आंब्याची, 1/2 झाडे नारळाची आणि उरलेली झाडे फणसाची. तर बागेत फणसाची झाडे किती. खूप सोपं आहे. एकूण झाडं किती आहेत 60. त्यापैकी सांगितलं ना 1/3 झाडे आंब्याचे, मग 1/3 आपल्याला माहिती आहे त्यापैकी चाचीचे म्हणजे काय गुणाकार, मग गुणिले 3. आणि हे आंब्याची झाड आहेत म्हणून मी इथे लिहून घेते, हे आंबे लिहून घेते. मग इथे भाग जातोय, भाग घालूया. 3 × 3 3 × 6 3 0 0. मग राहिलं काय 20 × 1, मग 20 × 20 म्हणजे 20 झाडं कशाची आहेत आंब्याची आहेत. आता सांगितलंय काय त्या झाडापैकी, म्हणजे एकूण झाडं आहेत 60, त्यापैकी 1/2 झाडे नारळाची, मग 1/2 झाडे नारळाची. मग इथे पण भाग जातोय, भाग घालवून घेऊया. बे के बे, बे 3 6 बे 0 0. 30 × 1 बरोबर किती आलं 30. म्हणजे 30 झाडं कशाची आहेत नारळाची आहेत. आता आपल्याला माहिती आहेत एकूण झाडं आहेत 60, त्यापैकी आंब्याची किती आहेत 20, नारळाची किती आहेत 30. मग आंबा आणि नारळ यांची बेरीज करूया. 20 + 30 बरोबर किती आले हे 50. एकूण बेरीज किती आली 50. मग या एकूण झाडांमधून या दोघांची बेरीज आपण वजा करूया. म्हणजे 60 मधून जर 50 वजा केले तर उरले किती 10. म्हणजे उरलेली झाडं कशाची फणसाची. मग 10 झाडं कशाची आहेत तर फणसाची. मग फणस कुठे आहेत आपल्याला विचारले फणसाचे किती झाड आहेत. मग फणसाची किती झाडं आहेत तर बघा इथे 10. मग 10 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, या अपूर्णांकांमधील क्रमसंबंध या चिन्हांचा उपयोग करून कसा दाखवाल. आता बघा इथे एकतर आपल्याला चढता क्रम लावला पाहिजे किंवा उतरता क्रम लावला पाहिजे. चढता क्रम किंवा उतरता क्रम. आता आपण चढता क्रम लावला तर या बाजूला डायरेक्शन होईल. कोणत्या बाजूला या बाजूला, कारण घेतल्यापेक्षा इकडची संख्या मोठी असते. मग इथे आपण काय करूया उतरता क्रम लावूया. काय करूया उतरता क्रम लावूया. मग आता बघा इथे मी चढता क्रम लावला आहे 1/11, त्याच्यापेक्षा 7/11 मोठा, 7/11 पेक्षा 10/11 मोठा आणि 10/11 पेक्षा 13/11 मोठा. हे इथे झालं, या बाजूने चिन्ह झालं. आपल्याला चिन्ह असं पाहिजे. मग बघा म्हणून मी इथे उतरता क्रम लावला, म्हणजे याच्यापेक्षा हे छोटं, याच्यापेक्षा हे छोटं, याच्यापेक्षा हे छोटं, असा क्रम आपल्याला कुठे दिसतोय तर बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. 13 10 7 1, 13 10 7 1, कारण छेद समान आहेत. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये 14.2 स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.